रोहित पवार यांना सापडला सर्वात मोठा पुरावा। अजितदादांच्या अपघाताबद्दल रोहित पवार यांचा सर्वात मोठा गौप्यस्फोट। नेमकं काय घडलं? महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा 28 जानेवारीला विमान अपघातात मृत्यू झाला होता। हा अपघात होता की घातपाताचा सखोल तपास व्हावी या मागणीसाठी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते आणि आमदार रोहित पवार सातत्याने प्रयत्न करत आहेत। त्यांनी अनेकदा पत्रकार परिषदा घेतल्या, अनेक ठिकाणाहून माहिती गोळा करून ती माध्यमांसमोर मांडली। या विमान दुर्घटनेचा सखोल तपास व्हावा यासाठी त्यांनी अनेक बड्या नेत्यांच्या गाठी भेटी घेतल्या। सीआयडी ऑफिस दिल्लीनंतरही त्यांनी याबाबत मोठे मुद्दे मांडले। आता येत्या 28 मे रोजी अजित पवारांच्या मृत्यूला 4 महिने पूर्ण होतील, मात्र या प्रकाराचा तपास पूर्ण झालेला नाही किंवा याबाबत काही ठोस माहिती पुढे आलेली नाही। त्याबाबत संताप व्यक्त करत रोहित पवारांनी आता राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना आव्हान देत अजित पवारांच्या विमान दुर्घटनेचा तपास सीबीआयकडे सोपवण्यासाठी मित्रपक्षाला भाग पाडावं असं म्हटलं आहे। त्यांनी याबाबतची पोस्ट आपल्या सोशल मीडियावरती शेअर केली आहे। त्यामध्ये त्यांनी भाजपवर देखील हल्लाबोल केला आहे। रोहित पवारांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलंय की अजितदादांच्या विमान अपघाताचा तपास सीबीआयकडे देण्याचं पत्र आणि नंतर स्मरणपत्र उपमुख्यमंत्री सुनेत्रा काकींनी त्यांच्या मित्रपक्षांकडे तथे नेता आणि मुख्यमंत्री अजितदादांचे मित्र फडणवीस साहेबांना दिलं होतं। नंतर अधिवेशनात हा मुद्दा आम्ही मांडल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी यावर सकारात्मक उत्तरही दिलं, पण अजितदादांना जाऊन येत्या 28 तारखेला 4 महिने होत आहे, तरी अद्यापही हा तपास सीबीआयकडे दिलेला नाही। यामुळे माझं सुनेत्रा काकींना आव्हान आहे की चॅलेंज आहे असं म्हणा किंवा विनंती आहे असं म्हणा की त्यांनी येत्या 28 तारखेपर्यंत हा तपास सीबीआयकडे देण्यास त्यांच्या मित्रपक्षाला भाग पाडावं। यानिमित्त त्यांचा मित्रपक्ष हा खरंच मित्र आहे की मित्रपक्षालाच गिळणारा आजगरी वृत्तीचा आणखी कोणी आहे हे स्पष्ट होईल असं म्हणत रोहित पवार यांनी सुनेत्रा पवारांना सर्वात मोठं चॅलेंज दिलं आहे। याबद्दल तुमचे मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओ रोज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।